स्टेजवरती वेलकम करू इच्छितो श्री तुकाराम पांढरे सर. प्लीज कम ऑन द स्टेज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जोरदार. कदम साहेब आपण एक कार्ड नाही केलं, 52 कार्ड करणाऱ्या कधीतरी टाळ्या वाजवा. थँक्यू सर, थँक्यू. खूप छान वाटते. अभिमान आहे मला की मी राजा पंढरीच्या परिवारामध्ये आहे. सर्वप्रथम आज कसं विसरू त्यांना की ज्यांच्यामुळे आपण एकत्र आहोत, असे सर्वांचे लाडले हीरो. भगवान तो नहीं लेकिन भगवान से कम नहीं, ऐसे हमारे संदीप जी हजारी सर और कंधे से कंधा मिलाकर साथ देने वाले ऐसे दूसरे हमारे हीरो राहुल जी वेरगळ सर. दोनों के लिए जोरदार ताली बजा सर, जोरदार ताली बजा. कारण का मित्रांनो, जर हे दोघं नसते तर आज आपण इथे नसतो. मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचंय, राजा पंढरीचा परिवार जो आहे ना, या परिवारामध्ये आल्यानंतर मला स्वतःला एक अशी खात्री पटली. आज तुम्ही लाईव्ह पाहताय हा प्रोग्राम की 100% पारदर्शकता आहे. 100% जे बी आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि खरोखर जर मनापासून आपली जी स्वप्न आहे ती स्वप्न कंप्लीट करण्यासाठी आपण जर मनापासून उतरलो आणि सिरियसली जर काम केलं तर मित्रांनो, गॅरंटी देतो, तुम्ही आज जे काय जॉब करताय पैशासाठी, जो बिझनेस करताय तोही पैशासाठी. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा गरीबाला श्रीमंत करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. आणि या परिवारामध्ये जर खरंच प्रामाणिकपणे जर आपण काम करायचं ठरवलं आणि जी आपली छोटी मोठी स्वप्न आहेत ती स्वप्न एक स्टेप बाय स्टेप कशी कंप्लीट होतात त्याचा मला अनुभव आला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो. ऑलरेडी आपलं 1 सप्टेंबरला सोडत चालू झाली 40व्या पर्वाची. एक 10 दिवस कंप्लीट झाले. मला खूप आतुरता होती की माझ्या टीममध्ये सुद्धा कुठेतरी गाडी लागावी. मित्रांनो, खरोखर तो दिवस काल आला आणि माझ्या टीममध्ये नांदेड टीममधून एक मदन मेंढके सर, खूप छान त्यांचे प्रतिनिधी मारुती धनवे सर आहेत, यांच्या माध्यमातून, धनवे सरांच्या माध्यमातून नांदेड पॉकेट ओपन झालं. आणि सांगायला मला अभिमान वाटतो मित्रांनो की फक्त नांदेड टीममध्ये, एका टीममध्ये काल 3 भाग्यवान विजेत्याला हिरो याचे सांगायला अजून अभिमान वाटतो मित्रांनो की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं बघा, त्यांनी एक आतापर्यंत त्यांनी जास्त एक मेंढके सरांच्या माध्यमातून फक्त 7च कार्ड सेल झाले आणि 7 कार्डमध्ये त्याला 3 गाड्या लागल्या. मित्रांनो, होऊ शकतं जर ठरवलं मनापासून प्रामाणिकपणे. कारण ज्या दिवशी आम्ही त्यांना भेटलो आणि सगळ्या गोष्टी दाखवल्या तर ते पहिलं बोलले, सर आपल्याला हे काम करायचंय, नुसतं करायचं नाही तर करून दाखवायचंय. आणि त्या व्यक्तीनं आज मित्रांनो सांगायला मला अभिमान वाटतोय की पहिल्या दिवशी 10चं टार्गेट घेतलं आणि त्यांनी सांगितलं, सर माझ्या टीममधून उद्या कमीत कमी 20 कार्ड असतील. असं मी वाढवत माझा खूप मोठा मी पल्ला पार करीन. राजा पंढरीच्या परिवारामध्ये खूप हॅप्पी लोक आहेत, खूप आनंदी लोक आहेत. मला तुम्हाला सर्वांना एकच मेसेज द्यायचा आहे, हा जो डेलीचा ड्रॉ आहे, हा ड्रॉ संपल्यानंतर आपला 31वा ड्रॉ खूप मोठा होणार आहे. मित्रांनो, ही झाकी आहे. पिक्चर तुम्हाला दिवाळीनंतर पाहायला भेटेल की जे नेटवर्कर बडे बडे रथी महारथी जे आहेत ना, या कन्सेप्टमध्ये जर नाही आले ना तर मला तुम्ही बोला. त्याचं रिझन सांगतो, त्याचं कारण सांगतो. कारण मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हा परिवार एक अशा पद्धतीने जात आहे की बडे बडे रथी महारथी या ठिकाणी लाईन लावून म्हणलं तरी येतील, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बोलण्यासारखं तर खूप काय आहे पण टाईमची कमी आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण टाईमची कमी आहे. तर मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचंय, स्वतःला कमी लेखू नका, कमी समजू नका. बरेच लोक तुम्हाला म्हणतील, अरे तू तर नेटवर्किंग मधला किंग. कारण मला बी बोलले होते, तू तर नेटवर्किंग मधला किंग आणि हे काय कार्ड विकायला लागला. पण मित्रांनो, खरोखर आपला परमेश्वरावरती भरोसा आहे. आणि रोज आपण परमेश्वराला काय बोलतो की माझ्या लाईफमध्ये हा बदल होते, ते बदल होते. मग जर तुमचा स्वतःवरती भरोसा असेल तर दुनिया काही म्हणू दे, तुम्ही चांगलं केलं तरी नावं लोक ठेवणार आहे आणि तुम्ही वाईट केलं तरी दुनिया नावं ठेवणार आहे. डिसिजन तुमचा आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय. खरंच जर राजा पंढरीच्या परिवारामध्ये एक मनापासून काम करायचं असेल, गॅरंटी देऊ सांगतो, तुमचं प्रत्येक स्वप्न ह्या कंपनीच्या माध्यमातून कंप्लीट करण्यासाठी आपले 2 देव या ठिकाणी आहेत. तर सर्वांना या सिस्टममध्ये जास्तीत जास्त लोकांना इन होण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना जे आजचे हीरो एकाच व्यक्तीनं, किरण काटकर सर, बघा मित्रांनो कसं नशीब बदलतं. कारण एक मी प्रत्येकाला सांगत असतो, सर 35 कार्ड, 30 कार्ड, 40 कार्डचा काय फायदा होऊ शकतो आणि सिरियल जर आपण घेतली तर कसा फायदा होतो. कारण स्वतःला त्यांनी स्वतःचं कार्ड घेतलं, प्रतिनिधी ते असल्यामुळे त्यांना तिथं गाडी लागली, पाठीमागचा नंबर त्यांचाच, पुढचा नंबर त्यांचाच, म्हणून एक कसं
नशीब हे तुमच्या समोर आहे. तर खरंच तुमचं नशीब पलटायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल की भगवंतांनी मला सुद्धा छप्पर भाग्य दिलं पाहिजे, स्वतःला कमी लेखू नका, कमी समजू नका. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मराठी बिग बॉस मध्ये आता तुम्ही एक सूरज चव्हाण हा व्यक्ती पाहत असाल मित्र. त्या व्यक्तीला ज्यावेळेस बिग बॉस मध्ये ते एंट्री केली, सर्वांनी त्याला नावं ठेवली, वेगळ्या भाषेत त्याला समज एक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता, हा काय करणार. पण मित्रांनो त्या व्यक्तीनं प्रूव्ह करून दाखवलं की हम भी कुछ कम नहीं, शेर तो शेर होता है, अरे शेर जहां पर भी जाता है ना साला वो इलाका उन्हीं का होता है. असं मित्रांनो आपण जर ठरवलं ना, ह्या परिवारामध्ये तुम्ही आज शून्य असाल, पण मित्रांनो जर खरंच मनापासून काम केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये जी लोक तुम्हाला नावं ठेवत होती, कारण मला मी सुरुवातीला लोकांनी नावं ठेवली, सर तुम्ही हे काय काम करायला लागलाय, मार्केटमध्ये तुम्ही एवढे चांगली अचिव्हमेंट केली आणि आज तुम्ही ह्या राजा पंडितच्या परिवारामधून तुम्ही कार्ड सेल करताय. पण मित्रांनो त्यांना आता महत्व पटायला लागले की लोक स्वतःहून बोलतात, सर तुम्ही सही प्लॅटफॉर्मवर आहात, आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि खूप मोठी क्रांती करूया. आणि सर्वांना ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी आणि प्रत्येकाचं स्वप्न कंप्लीट होण्यासाठी भगवंताच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो राजा पंडित. धन्यवाद सर तुमचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल. सरांनी बऱ्याच दिवसांनी 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आतुरता होती. म्हणजे सर दररोज डेली कार्यक्रमाला उपस्थित असायचे, परंतु कार्यक्रमामुळे त्यांच्या टीम मध्ये गाडी लागली नाही की नाराज होऊन घरी जायचे. कार्यक्रम झाला की सर लगेच सर मी चाललो, सरांना विचारलं काय सर काही रिझन देत नव्हते, सर मी चाललो. पण सर 10 तारखेला म्हटले की सर मी आता उद्या येतच नाही, काय होतं बघूया. पण 11 तारखेला सरांच्या टीम मध्ये एक नव्हे तर डायरेक्ट 3 गाड्या नांदेडच्या टीम मध्ये सर घेऊन गेले. त्याबद्दल सरांचे मनापासून अभिनंदन. सरांचा सत्कार आपल्याला घ्यायचा आहे. विथ फॅमिली आले ना सर, फॅमिली विथ फॅमिली सत्कार घेऊया. सरांचा फॅमिलीने पण स्टेजवरती यायचं आहे, सरांचा एक सत्कार करायचा आहे. प्लीज वेलकम पांढरे सरांची फॅमिली, प्लीज वेलकम.